काय रे बाबा, कसा आहेस? मॅडम कशा आहेत? हा नाही नाही आहेत आहेत बरे आहेत. अरे आपलं बोलणं राहिलं होतं म्हणून मला खूप काळजी वाटत होती रे. हा नाही नाही काय नाही तिकडचा विषय सांभाळून घेतला. मास्तरीन बाईंनी एक नंबर काम केलं माहिती आहे काय. त्याच्या बायका आलत्या का नाही वचा वचा करत तमाशा करायला ते वाटतं रे तिकडं. कपगार करून टाकलं मास्तरीन बाई. अशी बाजू घेतल्या का नाही मास्तरीन बाईंनी आई साहेबांची काय विचारू नकोस. पण त्या बायका कोण होत्या कोणाडो रे. खरंच कमाल आहे अक्षराची. बरं ऐक ना, ती परवा मुंबईहून टीम आली होती ना, त्यांनी प्रपोजल दिलं होतं आपल्याला. अरे ते म्हणतात परत मीटिंग करायची म्हणून. मग त्यांना कधी बोलवू मी परत? उद्या परवा कवा बी यायला सांग की. बरं बरं ठीक आहे. आणि तुझा इंग्लिशचा अभ्यास सुरू आहे ना? म्हणजे ते आले की काही अडथळे नको यायला. तर मास्तरीन बाई रोज अभ्यास घेतात ना तर गोळा इशे हार्ड करून ठेवतो का नाही बघ. ते कार्यकर्ते फक्त येऊन देत मुंबईचे यांच्या पुढे असं फाड 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 इंग्रजी झाडतो का नाही. अटॅक यायला पाहिजे अटॅक. ठीक आहे. हे बरं चल वंक्या ठेवतो बाबा आम्हाला अभ्यास असतोय तुमच्यासारखे रिकाम टेकडे नाही आम्ही. चल ठेवतो चल. सांग भलं. अधिपतीने शिकणं खूप महत्वाचं आहे बाळा. हे माझं नाही, चारूचं स्वप्न आहे, तुला माहिती आहे. भुवनेश्वरीनं तिच्या ज्या खोलसट कल्पना आहेत ना त्याच्यामुळे त्याचं शिक्षण थांबवलं, रोखलं त्याला. पण पण आता त्याला पुन्हा मार्गावरती आणायला हवं बाळा. बाबा आता तसंच होईल, कारण आता त्यांना स्वतःलाही वाटू लागलंय. हो अक्षरा, मला माहिती आहे अधिपतीने शाळेत ऍडमिशन घेतलं होतं. हे सगळं तुझ्यामुळे होतंय अक्षरा, फक्त तुझ्यामुळे. मला कळत नाही मी मी तुझे किती आणि कशा गोष्टीबद्दल आभार मानणार आहे. अहो नाही बाबा, यामध्ये माझं काहीच नाहीये. आता अधिपतींना स्वतःलाच जाणीव झाली. तुम्हाला माहितीये ते मला म्हटले की त्यांना इंग्लिश शिकायचंय. काय सांगतेस? अधिपतीराव निदान ह्या पुस्तकातले सगळे शब्द यायला पाहिजेत बघा. मास्तरीनबाई म्हणल्यात हे सोपं सोपं आहे. एवढे शब्द तर पक्के करा, आबरू काढून घेऊ नका. काय आहे द शिंपले वर्ड. शिंपले तुझ्या बाण गेल तर सिंपल आहे रे, सिंपल वर्ड. काय आहे पसायकॉल पसायकॉल. अक्षरा ही किती चांगली गोष्ट आहे, पण आता याच्यामध्ये खंड नकोय पडायला. म्हणजे अर्थात भुवनेश्वरीला हे आवडत नसणार आहे. तिने जर अधिपतीवरती प्रेशर आणलं तर अधिपती हे सगळं थांबवेल. नाही थांबवणार बाबा, नाही थांबवणार, कारण आता त्यांना स्वतःला जाणीव झालीये. आणि जर भुवनेश्वरी मॅडम त्यांच्याशी बोलायला गेल्या याबद्दल तर कदाचित तेच उलट त्यांना समजावतील. तसं झालं तर चांगलंच आहे. डिक्शनरी देवी की जय. काय शब्द आहे यो? पसायकॉल सायकोलॉजी. सायकोलॉजी मग पी कुठे गेला? काय देवाला सोडला काय? पुढं काय? अक्षरा, मला त्याच्यावर विसंबून नाही राहायचं. अधिपतीचं शिक्षण पूर्ण होणं ही तुझी जबाबदारी आहे. तू प्रॉमिस केलंयस मला, तुझ्यावर माझी भेस्त आहे. बाबा तुम्ही काळजी नका करू. तुम्ही मला प्रॉमिस केलंय ना, आता मी तुम्हाला प्रॉमिस करते. मी अधिपतींना शिकवणार आणि त्यांचं शिक्षण असंच चालू ठेवणार. गॉड ब्लेस यू बाळा. चला अधिपतीराव चालू करा बरं. वाचकांचा पत्रव्यवहार वाचा. पत्र वाचा. काय आहे? अ लेटर बाय अब्राहम लिंकॉल्न टू हिज सन्स टीचर. म्हणजे अब्राहम लिंकॉल्न यानं टीचरला त्याच्या पोरग्याच्या पत्र लिहिलं. टीचर तेवढं कळलं मास्तरीन बाईंमुळं. हा कुठपर्यंत झालं मग अशी. टीच हिम टू बी गेंटल. गेंटल तुझ्या बाण गेलं. गेंटल असते काय म्हणतात त्याला? जेंटलमॅन. म्हणजे मी जो जेंटल जेंटल. टीच हिम टू बी जेंटल.
मला म्हणायची एकाग्रता वाचकाची. जाऊन दे. या धनाजी बी झोपला. सगळी दुनिया झोपली. मी आणि घोबड दोघच जागा आहे वाचत वाचत. फिल्टर ऑन. हा हे झालं. हो हो काय ग कवा शिकायची. शब्दच कळणार अर्थ कवा कळायचा. नशीब आमच्या बाबांना आमच्या मास्तराला असलं काय पत्र बित्र लिहिलं नाही. अब्राम तात्या हार्ड करून ठेवला घेऊ. जाऊन आम्हाला काय बी कळना झालंय. हे सुनबाईंचं वागणं आमच्या बुद्धीच्या बाहेरचं वाटायला लागलंय आम्हाला. एकीकडे आमची बाजू घेतात, जगाशी भांडतात आणि मग आमच्या लक्षात येतंय की ते सगळं त्यांनी अधिपतींसाठी केलंय. त्यात आता त्यांची आणि अधिपतींच्या वडिलांची युती झाली. शक्ती दे ग बाई. आणि त्या बायका पैसे देऊन आणल्या. हे जर का खरं असेल तर मग हे सत्य पचवण्याचं आणि त्यांच्याशी दोन हात करण्याचं बळ दे आम्हाला. शक्ती देणारी आहेस तू. शक्ती दे. पुस्तक ठेवत होते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मला वाटलं एकदम माझा हात काय भूतानं वाढला का. अरे वा
आजचा दिवस भारी जाणार बरं का आमचा एकदम. का? काय नाही हो, डोळे उघडल्या उघडल्या तुमचा ह्यो असा प्रसन्न एकदम ब्युटिफुल चेहरा बघितला. गोर गोर काय गोर गोर गार गार फुला तला मध्ये गॉर्जियस म्हणायचंय का तुम्हाला? गॉर्जियस. चला आता बोलत बसू नका, ऑलरेडी उशीर झालाय, तुम्हाला आवरून घ्या. काय रातच्याला झोप लागली मला कळलं नाही. कवा वाचत बसलो तर कवा डोळा लागला आणि कवा सकाळ झाली डायरेक्ट. तुम्हाला ना अधिपती हळूहळू यातली गंमत कळू लागेल. म्हणजे बघा ना, तुम्ही इतके गुंतून गेलात अभ्यासात की तुम्हाला कळलं पण नाही तुमचा डोळा कधी लागलं ते. होय हो, पण अभ्यासाची गंमत कळायला लय उशीर झाला. उशीर झाला याकडे लक्ष देऊ नका, गंमत कळली हे महत्वाचं. चला आवरून घ्या, नाही तर खरंच उशीर होईल. होय. खूप विचार केला चारू. दिवाळी मला कधीच आवडली नाही. यापुढेही तिच्याशी जमवून घेणं मला कसं शक्य होणार आहे मला माहिती नाही. पण कदाचित अक्षरा म्हणते ते तथ्य आहे. मीच कदाचित एकतर्फी विचार केला असेल. एक माणूस म्हणून मी असं टोकाचं वागायला नको होतं. अक्षरा जे म्हणते ते पटतंय मला. चला अधिपतीराव, कुठले कुठले शब्द अडले होते काल बघूया जरा. हे नाही डिक्शनरी देवी की जय. हा, कुठला शब्द होता ह्यो? टोग. हा टोग. पेन्सिल ताई तू जरा इथं कानावर बस बाळा. टोग 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 कुणीकडे गेला? TOUGH टोग. टोग टप आहे. टोग म्हणत होता तुझ्या बाने केलं आणि घ कुणीकडे गेला? टप 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 गिरत गेला काय ग? अहो ते टफ असतं, टफ. अहो त्याचं स्पेलिंग जरी TOUGH असलं ना तरी सुद्धा टफच म्हणायचं असतं. तसंच थ्रू या शब्दाचं पण आहे, THROUGH. म्हणजे GH दिसतो पण म्हणायचं नसतो. इंग्लिश भाषा अशीच आहे हो. आपली मराठी कशी संस्कृत आणि इतर बोलींचं मिश्रण होऊन तयार झालेली आहे, तसं इंग्लिश ही लॅटिन भाषेपासून आली. म्हणजे हे सगळे जे शब्द आहेत ना ते लॅटिन भाषेतून आलेले. आणि मग त्या या शब्दाचं काय जरा सांगा मला. LAUGH असतो तो लाऊफ. लाफ. टफ कसं आहे तसंच लाफ. हा लाफ म्हणजे हसणं. हसणं ना लाफ. अरे वा, कळते की तुम्हाला. ते तेवढं ऐकलं होतं. आणि ह्याचं काय? लिस्टन 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 हो लिस्टन नाही हो, लिसन लिसन. लिसन. मग ती कशाला घातलाय तिथं? मला आधी काय वाटायचं माहिती आहे? लिस्टन म्हणजे लिस्ट असते का नाही आपली सामान्य, त्याच्याविषयी काय ऐका काय असं वाटायचं. हो लिसन. लिसन म्हणजे तुम्ही आत्ता करताय ते. काय वाचालोय? रीडिंग. हो तसं नाही, तुम्ही आत्ता काय करताय? आत्ता आत्ता. तुमचं प्रवचन ऐकवलंय मग धरणं. मग तेच. ऐकलं ऐकणं. हा हा लिसन म्हणजे ऐकणं होय. बरोबर. ऐकणं. हा 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 नाही नाही माहित होतं मला आत्ता एकदम. हा बरोबर. लिसन म्हणजे ऐकणं बरोबर. आई शपथ तुम्ही आहे म्हणून आधार आहे माहिती आहे काय? नाहीतर लोक कसले हसले असतो. हो आता सुट्टी आहे ना, आता कुत्र्यागत स्टडी करायचा. कुणी आपल्यावर लाफलं नाही पाहिजे बघा. लाफलं नाही पाहिजे. हे आवडलंय मला. हा कुणी लाफलं, कुणी हसाय नाही पाहिजे. हे जे इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं? नो वन शुड लाफ एट मी. हा नो वन शुड लाफ ॲट मी. नो वन शुड लाफ ॲट मी. नो वन शुड लाफ एट मी. नो वन शुड लाफ ॲट मी. आणि शूडचं स्पेलिंग काय सांगा? शूडच्या स्पेलिंग मध्ये सुद्धा SHOULD. LD म्हणजे L असतो, L दिसतो पण तो म्हणायचा नसतो. आई शपथ हे जाय का नाही इंग्रजीचं जरा का नाही बारीक मध्ये अवघड आहे. म्हणजे जे दिसतंय खरं ते म्हणायचं नाही. ते रट्टाच मारायला लागतोय या इंग्रजीचा, दुसरा काय पर्याय नाही. अधिपती इंग्लिश तर आहेच पण एकूण शिक्षण सुद्धा खूप महत्वाचं आहे. हा म्हणजे आता तुम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून ते लोक हसले आणि म्हणून तुम्ही इंग्लिश शिकताय. पण तसंच तुम्ही जर कमी शिकलेले असाल तर लोक तुमच्यावर हसू शकतात. त्यामुळे शिकणं महत्वाचं आहे. काय आता त्याच्यासाठी काय करणार मग?
मी एक सांगू? काय? ऐकाल माझं? बोला की. तुम्ही 9वीच्या परीक्षेचा फॉर्म भरा. परीक्षा द्या. मास्तरीन बाई उगाच काय तर सांगू नका आता, ग बसा. का? अहो असं काय करताय? युनिट टेस्ट मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले होते. युनिट टेस्टचं वेगळं, आता हे वार्षिक परीक्षा म्हणजे काय खायचं काम आहे काय? अहो जमेल तुम्हाला. मी आहे ना. माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? हाय, विश्वास आहे, पण उगाच नको उगाच नाही त्या भानगडीत पाडू नका राव. अहो तुम्ही आत्ताच तर म्हणताय ना शिक्षणाचं महत्त्व कळू लागलंय म्हणून. आधीच तुम्हाला शिकायला उशीर झालाय, आता अजून उशीर करणार का? आणि आत्ता उशीर केला तर पुढे काय होईल? आता सुरुवात झाली आहे ना. आणि हे बघा, तुम्हाला ह्या मीटिंगमुळे कळलं की इंग्लिशचं काय महत्त्व आहे. मग उद्या दुसरं कोणीतरी येईल आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल की आपण तर खूपच कमी शिकलोय. मग तेव्हा काय कराल? हा बरोबर आहे तुमचं, पण बरोबर आहे ना. अहो मग आता विचार कसला करताय? हो म्हणून टाका. हो पण पण काय अधिपती, आता तुम्ही नाही म्हणूच नका, हो म्हणून टाका. हा, तुमच्या चांगल्यासाठीच सांगतेय मी. बरं चालतंय. काय खरंच? म्हणलो की आता चालतंय. चालतंय चालतंय. येस येस येस. थँक गॉड. येस, थँक्यू 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 अधिपती. थँक्यू थँक्यू सो मच. येस 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 अधिपती, थँक्यू. खरंच खरंच थँक्यू. थँक्यू सो मच. काय झालं? सॉरी सॉरी. मी खूपच एक्साइट झाले, त्यामुळे मला आनंद झालाय. मला खरंच खूप आनंद झालाय. सॉरी काय म्हणताय मग? तुमचं हे असलं एक्साइट होऊन चालतंय आम्हाला. आवडलं. चला झालं, आता ठरलं. आपण आजच्या आज फॉर्म भरून टाकूया. अच्छा लगेच? हा. थांबा जरा विचार तर करून दे. आता कसला विचार करताय? नाही विचार नाही, म्हणजे तसा विचार झालाय, पण जरा मनाची तयारी तर होऊन देईल का नको माणसाची? अहो झाली हो तुमची मनाची तयारी. तुम्ही हो म्हटलात ना तेव्हाच तुमची तयारी झाली. आता आजच्या आज आपण फॉर्म भरून टाकायचा. नाही थांबा जरा, एक प्रॉब्लेम आहे. काय? बघा हे आई साहेबांनी कळलं नाही पाहिजे, नाहीतर मग अवघड होईल सगळं. ती सुमडीत केलं पाहिजे जर करायचं झालं तर. अहो पण आपण चूक नाही करत आहोत काही. आणि हे बघा, तसंही तुम्ही शाळेत येऊ लागलात हे मॅडमना कळलंच आहे ना आता. हा ते आहे म्हणा, पण तुम्हाला सगळं माहिती आहे का नाही? तुम्हाला काय तर वेगळं सांगायला पाहिजे काय मी? ठीक आहे ठीक आहे, आपण त्यांना नको कळू द्यायला. बस. मग चालतंय. चालतंय. मग चला आजच्या आज आपण फॉर्म भरून टाकू. चांगल्या कामाला उशीर नको करायला. आता काय साक्षात मास्तरीनबाई म्हणतात म्हणल्यावर बिचारा विद्यार्थी दुसरं काय करणार? तुम्ही काय फॉर्म भरून घेतल्याशिवाय सुट्टी देणार नाही. नाहीच देणार. हा पण ऐका, आई साहेबांनी काय कळू देऊ नका. हो मला कळलंय आता. मी नाही तसं काय होत आहे. हा नाही तसं नाही, तुम्ही आम्हाला तसं वचन द्या. प्रॉमिस द्या. टेक प्रॉमिस. गिव्ह प्रॉमिस. गिव्ह मी अ प्रॉमिस. गिव्ह मी अ प्रॉमिस. नाही कळू देणार. बस. मंडळाबारी. पण अधिपती खरंच थँक्यू. कशाबद्दल? हेच तुम्ही 9वीची परीक्षा द्यायला तयार झालात त्याबद्दल. त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे. तुम्ही आम्हाला तयार केलं परीक्षा द्यायला. आय थँक्यू. आय इज थँक्यू. काय म्हणाला? हो तुम्ही आता हसू नका बरं काय उगाच बारक्या बरोबर. या आवरून खाली पडते चला. हो येते येते लगेच आवरून येते. तुम्ही काय म्हणता ते? 0 मिनिटात. 0 मिनिटात बरोबर. बरोबर बरोबर. बरोबर. भुवनेश्वरी, मला माफ कर. आई, ए आई,
काय ग भुवे? चिमटा काढ. काय? अगं चिमटा काढा मला. का ग? चिमटा का काढायला लावला? नाही म्हणजे आम्ही जे काय ऐकलं ते खरं आहे का म्हणून आम्ही. तुझं नाव घेऊन हाक मारली मी तुला. तुलाच म्हणतोय मी, माफ कर मला. मी तुझ्याशी चुकीचं वागलो, चुकीचं बोललो, माझी चूक झाली.